आहे. समता परिषदे गेली 32 वर्ष झालं महाराष्ट्रात काम करते. सोलापूर जिल्ह्यामध्ये समता परिषदेचं काम गेल्या 10 वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीने होतं, पण काही मधल्या काळामध्ये काही अडचणीमुळे समता परिषदेमध्ये इथं सांगोल्यामध्ये थोड्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. परत एकदा आत्ता सोलापूर जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये नंबर 1 समता परिषदेसाठी असेल, यासाठी आम्ही पुनर्बांधणी. सांगोला तालुक्यासाठी विशेष करून तुमच्या काय योजना असतील? सांगोला तालुक्यामध्ये जेवढा मोठा धनगर समाज जास्त या संख्येने आहे, धनगर समाजाला जास्तीत जास्त प्रतिनिधित्व आम्ही देणार आहोत आणि आमच्या संघटनेची बांधणी करणार आहोत. कारण हा फक्त ओबीसी समाजासाठीच हा विषय आम्ही घेऊन लढत आहोत. त्याच्यासाठी मायक्रो ओबीसी असतील, ओबीसी असतील आणि दलित समाज असतील यांना नेतृत्व देऊन ज्या पद्धतीने जे लोक या समता परिषदेमध्ये वाढवण्यासाठी सक्षम आहेत त्यांनाच हे पद देणार. त्यासाठी तुमचे नियोजन काय असेल पुढचं? आमचे नियोजन आम्ही वारंवार बैठका घेणार, बैठका आढावा घेणार आणि जे ओबीसीसाठी चांगलं काम करत आहेत त्यांची नियुक्ती करणार, जे काम करत नाहीत त्यांना. तुम्ही मगाशी भाषणात सांगितलं की जरांगे पाटील मुंबईला आपण उत्तर द्यायचे. जरांगे पाटील गणपती पेठमध्ये मुंबईला येतात, तर तुम्ही काय तयारी करता? आमची पण गणेशोत्सव असा आहे की सगळ्यांचा कॉमन उत्सव असतो, सक्षम आहोत. आमच्यासोबत ओबीसीचे इतर बडे नेते आहेत, भुजबळ साहेब. आमची समता परिषद सक्षम आहे. त्यांनी जर मोर्चा काढला, खरं तर त्यांनी काढायला नाही पाहिजे. हा हिंदू संस्कृतीचा सगळ्यात मोठा सण आहे. मराठा समाज पण आमचे भाऊच आहेत, त्यांचीसुद्धा म्हणजे हाल होऊ नये तिकडे जाताना, मुंबईला जाताना. त्याच्यामुळे जरांगे पाटलांनी समझोतीची भूमिका घ्यायला पाहिजे. पण जर त्यांना राजकीय झेडपीचं आरक्षण डोळ्यासमोर ठेवून, झेडपीचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून जर त्यांना हा मोर्चा काढायचाच असेल, त्यांच्या मोर्चाला आमच्या शुभेच्छा आहेत, पण त्यांच्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून आमचा सुद्धा मोर्चा असणार आहे. जरांगे पाटील म्हणतात की आपण गणेशोत्सव इथं करू. आणि ओबीसी समाजाला माझा हाच संदेश आहे की आपलं आरक्षण जे कोर्टामध्ये गेलं होतं, सुप्रीम कोर्टामध्ये, ते परत एकदा आपण खेचून आणलेलं आहे. 27% आरक्षण आता झेडपीच्या निवडणुका आहेत तोंडावर, त्याच्यासाठी आपलं राजकीय आरक्षण वाचलेलं आहे. जास्तीत जास्त संख्येने आपण ओरिजिनल ओबीसी जे आहेत त्यांनाच मतदान करा. ओरिजिनल ओबीसी ज्यांच्याकडे एक सर्टिफिकेट आहे, ओरिजिनल कुणबी असतील भले आणि ओरिजिनल ओबीसी धनगरमाळी सगळे 346 जाती यांनाच मतदान करा. सावधान व्हा, ही संधी परत येणार नाही. आता जर रिझर्वेशन गेलं तर परत ही संधी येणार नाही. त्याच्यामुळे हाच माझा संदेश.